नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री नामक भोंदून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जीवन काळाविषयी अत्यंत अभद्र, चुकीची आणि दिशाभूल करणारी टिप्पणी करून महाराष्ट्राच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व घटनेचे साक्षीदार होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री व इतर काही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. बागेश्वरच्या या भोंदून स्पष्ट म्हटलंय की छत्रपती शिवराय हे पूर्णतः आपल्या जीवन काळामध्ये थकले होते आणि त्यांनी रामदास स्वामींना आपला गुरु मानून त्यांच्या प्रती आपलं राज्य समर्पित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याच्यातून एक सिद्ध होत आहे की छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि कर्तृत्वाला यातून एक पूर्णपणे धुसर करण्याचा प्रयत्न या नालायक भोंदूने केलेला आहे. आमचा प्रश्न आहे तमाम मराठा आणि बहुजन समाजाला, जे सतत छत्रपती शिवरायांच्या नावानं राजकारण करतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या नावाचा वापर करतात, अशा मराठा आणि संपूर्ण बहुजन समाजाला आमचा प्रश्न आहे, तुम्ही शंड नाही आहेत ना, तर मग बंड कधी करणार? आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा पावलोपावली अपमान होत चाललेला आहे. तरीही प्रत्येक वेळेस फक्त निषेध आणि सोशल मीडियावर थोडीसं काहीतरी निषेधाच्या पोस्ट टाकून आम्ही प्रत्येक वेळेस वेळ मारून नेलेली आहे. आणि त्यामुळे कदाचित अशा लोकांची ताकद एवढी वाढली आहे की आज छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या शौर्याला नाकारून ते किती दुर्बल होते हे जणू दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या बाबींना साक्षीदार होण्याचे या राज्याचे मुख्यमंत्री होते. आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे, अशा भोंदू लोकांचे कार्यक्रम तुम्ही आयोजित करतातच कसे? तुम्हाला माहिती आहे याच्या पूर्वीही हा भोंदू काहीतरी चमत्कार करण्याचा दावा करत होता. या देशाच्या राज्याच्या या देशाचे नेते मंडळी आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांचा इतकाही विवेक नाही का, इतकाही वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्याकडे नाही का की एक भोंदू ज्यानं मागील काही वर्षामध्ये आपल्याला चमत्कार येतात, आपण कुणाच्याही जीवनातलं काही नावं सांगू शकतो असं म्हणून दिशाभूल केलेली आहे आणि त्याचा कार्यक्रम आयोजित करून केवळ तो गर्दी जमवू शकतो आणि राजकारणाला आपल्या ते पूरक ठरू शकतं असं समजून धर्माचं म्हणावं, धर्मासाठी म्हणावं, तर या भोंदूची धीरेंद्र शास्त्री नामक या भोंदूची बहीण मुस्लिम समाजात आहे. विशेष म्हणजे तसं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांच्या मुली या मुस्लिम समाजात आहेत, जे या महाराष्ट्राला कट्टर हिंदुत्व शिकवायला निघालेले आहेत. त्यांची यादीच सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं कट्टर आमचं कोणाची मुलगी कोणाच्या घरात असावी याबद्दल अजिबात आक्षेप नाहीये, परंतु तुम्ही कट्टर हिंदुत्व शिकवताय ना या महाराष्ट्राला, तर तुमच्या मुली कुठं आहेत हे जरा सांगा. तुमच्या जवळच्या नात्यांतले संबंध कुठं आहेत हेही जरा सांगा. हे जर स्पष्ट खरं असेल तर तुम्ही किमान असल्या भानगडीत पडू नये, कट्टर हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. कारण आपल्या या कट्टर आणि चुकीच्या सनातनी हिंदुत्वाच्या या नादानं महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व विसरत चाललेलं आहे. मराठा समाज असो किंवा बहुजन समाजातील जवळजवळ 50-60% अधिक लोक या भोंदूगिरीच्या आणि या कर्मकांडाच्या नादी लागल्याचं स्पष्ट झालंय. म्हणून तर अशोक खरात घडलाय. जर असं नसतं तर अशोक खरात सारखा भोंदू, अगदी 9वी पास असा भोंदू एवढ्या मोठ्या या महाराष्ट्राला त्यानं एवढं सहजपणे मूर्खात काढलं नसतं. आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माहिती होतं की हा भोंदू व्यक्ती आहे, हा धार्मिक भोंदू आहे, हा चमत्कार करून काहीतरी सांगतोय की मी काहीतरी करू शकतो. कदाचित याचेही पाळमुळं खोलली तर अशोक खरात पेक्षा सुद्धा धीरेंद्र शास्त्री भयंकर ठरू शकतो. पण त्याची चौकशी व्हायला पाहिजे. सगळ्या यंत्रणा अशी चौकशी करत नाहीत, कारण सत्तेचा पांघरून अशा लोकांवर असतं. तसं तर अशोक खरात आम्ही नेहमीच सांगतोय, आता या 2 दिवसात आपण बघितलं असेल सोशल मीडियावर अनेक भोंदू आता बाहेर येऊ लागलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी स्वतःचे मठ स्थापन केले, ज्यांनी आश्रम स्थापन केले, या सगळ्याच्या ठिकाणी या महिलांच्या या लैंगिक शोषणाच्या घटना आता बाहेर येऊ लागलेल्या आहेत. म्हणून आम्ही महाराष्ट्राला नेहमी आवाहन करत होतो की जिथं जिथं जो महाराज स्वतःचं
आश्रम स्थापन करतो, जो स्वतःची मंदिरं स्थापन करतो. सार्वजनिक मंदिराची वेगळी गोष्ट आहे, परंतु ज्या ज्या महाराजांनी जिथं जिथं अगदी गाव लेवल पासून ते अगदी राज्य आणि देश लेवल पर्यंत ज्या ज्या भोंदूंनी स्वतःची मंदिरं स्थापन करून आपल्याला काहीतरी अमुक ईश्वर प्रसन्न आहे, अमुक देव प्रसन्न आहे असं सांगून जी भोंदूगिरी सुरू केलेली आहे, त्या ठिकाणी आपल्या महिलांना चुकून पाठवू नका. 90% अधिक शक्यता आहे तिथं तुमच्या महिला असुरक्षित आहेत आणि लैंगिक शोषण तिथं नक्कीच होत आहे, कारण त्याशिवाय गर्दी तिथं होतच नाही. अशा प्रकारची एक परिस्थिती सध्या दिसून येते. म्हणून आमचं मत आहे की ज्या भोंदू या धीरेंद्र शास्त्रीनं छत्रपती शिवरायाबद्दल आता नवीन टिप्पणी केलेली आहे, महाराष्ट्र किती दिवस सहन करणार आहे? नाहीतरी महाराष्ट्राचा हा पूर्ण काळ गेली 2-4 वर्षापासून केवळ वादग्रस्त विधानं कुठल्या तरी पक्षांचे लोक करतात आणि त्यावर टिप्पणी करत त्याचा निषेध करत महाराष्ट्राचं आयुष्य खर्च चाललंय. कुठला विकास नाही, काही नाही, आणि कदाचित त्यासाठीच अशी माणसं आणली जातात. परंतु त्यापेक्षा आता भयंकर हे होऊ लागलेलं आहे की ही जी टिप्पणी केली जाऊ लागलेली आहे ती श्री छत्रपती शिवरायांच्या जीवन काळाबद्दल अतिशय निंदनीय आहे. कारण असं जर झालं तर एक दिवस छत्रपती शिवरायांच्या या शौर्याला आणि कर्तृत्वाला कदाचित असे लोक कुणाच्या तरी, कारण त्यानं केलेलं काय म्हटलंय की छत्रपती शिवराय पूर्णपणे दुर्बल झाले होते, ते अक्षरशः त्यांनी रामदास स्वामींच्या समोर असं विनंती केली की आता हे राज्य तुम्ही चालवा. आणि रामदास स्वामी म्हणाले की मी कोण आहे? गुरु, आणि तुम्ही शिष्य आहात, तर मग मी आदेश देतो की तुम्ही हे राज्य फक्त नावाला चालवा, मी नक्कीच त्याचा प्रमुख असेल, पण चालवायला मात्र तुम्हाला चालवायचंय. हे काय, याच्यातून काय सूचित होत आहे? याच्यातून छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याचा या ठिकाणी प्रचंड मोठा अपमान आहे. पण किती दिवस हे सहन करणार आहेत, कशाच्या नावाखाली? आणि आम्ही आता प्रश्न विचारतो मराठा समाजाला आणि बहुजन समाजाला. मी मराठा नाव यासाठी घेतलंय की मराठा समाज श्री छत्रपती शिवरायांचा अभिमान बाळगणारा समाज नेहमीच सांगत असतो ना, कारण अभिमान फक्त सन्मानासाठी बाळगता का, फक्त आरक्षण घेण्यासाठी बाळगता का, आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर घरात बसता का? म्हणजे आम्ही कौतुक करतो, ठीक आहे, मनोज जरांगे पाटील यांचं ठीक आहे, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यांनाही आमचा सवाल आहे की फक्त आरक्षण किंवा पोटासाठीच फक्त किंवा सुरक्षिततेसाठीच छत्रपती शिवराय आहेत का? त्यांचा अपमान होताना आपण काहीच करणार नाही का? का त्या ठिकाणी आपण अगदी खाली मान घालून बसणार आहोत? म्हणून आमचा प्रश्न आहे. कारण आमचं म्हणणं एवढंच आहे की अशा प्रकारच्या अपमानास्पद जाणून बुजून कोणीही करू नये किंवा तसं धाडस करू नये. यासाठी ज्या प्रकारे अंतरवालीसाठी आरक्षणाचा प्रश्न होता म्हणून मराठा समाज प्रचंड मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला आणि शासनाला आपली ताकद दाखवली. कधी तुम्ही आता श्री छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल किंवा त्याच्या निषेधार्थ किंवा एक त्याचा राग म्हणून कधी आम्ही रस्त्यावर येणार आहेत? कारण आतापर्यंत गेली 4-5 वर्षामध्ये छत्रपती शिवराय आणि इतरही महापुरुषाबद्दल जी जी टिप्पणी केली, कारण हे टिप्पणी करणाऱ्याला चांगलं माहिती आहे की मराठा समाज एक नाहीये, तो राजकारणाच्या लालसेपोटी किंवा इतर गोष्टीत तो कधीच एक होऊ शकत नाही, अशी काही लोकांची धारणा आहे. त्यामुळे कदाचित अशी विधानं केली जाऊ शकतील. म्हणून आमचं म्हणणं आहे, राजकारण बाजूला ठेवा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, परंतु ज्या प्रेरणेवर हा महाराष्ट्र चालतो, अगदी राजकारणाला सुद्धा आणि प्रत्येक पक्षाला सुद्धा श्री छत्रपती शिवरायांच्या नावाशिवाय राजकारण करता आलं नाही. जे जे सत्तेत येतात ते श्री छत्रपती शिवरायांच्या नावाचा उल्लेख करून किंवा त्यांच्या नावाचा जप करून सत्तेत येत असतील तर त्यांचा अपमान होताना आम्ही गप्प का बसायचं? यापूर्वी अनेकांनी त्यांचे अपमान केले, अगदी राजमाता जिजाऊपर्यंत मजल पोचली, तरी मराठा समाज आणि बहुजन समाज यासाठी म्हणतो छत्रपती शिवरायांचा समाज हा फक्त मराठा समाज नव्हता. कारण छत्रपती शिवरायांनी संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन संपूर्ण आपलं स्वराज्य निर्माण केलेलं आहे. त्यामुळं आम्ही ही हाक, कारण छत्रपती शिवराय हे संपूर्ण, जरी कोणी आपापल्या स्वार्थासाठी त्यांच्यावर दावा करत असले तरी श्री छत्रपती शिवराय किंवा अलीकडच्या काळात ज्या महापुरुषांनी अगदी संपूर्ण समाजाला या ठिकाणी एक समानतेचा एक न्याय दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्याही अगोदर छत्रपती शिवरायांच्या नंतर ज्या छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यासारख्या महान अशा महात्म्यांनी ज्या महाराष्ट्राला या ठिकाणी एक दिशा दिली, खरं तर त्यांचे अपमान झाले. मात्र तरी बहुजन समाज
विशेषतः बहुजन समाजाचा प्रत्येक नेता हा आता मनवादी विचाराच्या दावणीला बांधलेला असल्यामुळं त्यांना महात्मा फुलेंचा अपमान झाला काय आणि अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला काय आणि त्याहीपेक्षा ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राला सतत प्रेरित करून ठेवलेले अगदी कित्येक वर्ष कित्येक शतक पुढे जाताना सुद्धा त्यांच्या नावानं आज महाराष्ट्र चालत असताना आम्ही आता हे किती दिवस सहन करणार याचा निषेध आता फक्त विचारातून नाही तर आता कृतीतून सुद्धा होणं जरुरी आहे असं आम्हाला वाटतं. कारण ठीक आहे, काही करायची गरज नाही, फक्त रस्त्यावर येण्याचं उत्तर मागावं की तुम्ही किती दिवस अशा लोकांना सवलत देणार आहेत, किती दिवस अशा लोकांना छत्रपती शिवरायांच्या बद्दल अशा प्रकारची अभद्र टिप्पणी करण्यासाठी, चुकीची टिप्पणी करण्यासाठी, दिशाभूल करणारा इतिहास सांगण्यासाठी परवानगी देणार आहात. हा प्रश्न आता सत्तेतल्या लोकांना सुद्धा विचारावा लागेल आणि इतरांना सुद्धा तो विचारावा लागेल. हा विषय कुठल्या ठराविक व्यक्तीशी नाहीये, हा विषय संपूर्ण समाज व्यवस्थेची आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आता मराठा आणि बहुजन समाजानं या गोष्टीचा या ठिकाणी जाब विचारला पाहिजे, नसता पुन्हा हेच चक्र चालू राहू शकतं. विशेष म्हणजे हा कार्यक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. या लोकांना माहित नव्हतं का भोंदू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर प्रेस कॉन्फरन्समध्ये या भोंदूला साधू संतांची उपमा दिलेली. म्हणजे याचा अर्थ अद्याप त्यांना कुठलाही पश्चाताप झालेला नाही किंवा त्यांनी चुकीचं बोललंय. ठीक आहे, त्यांनी म्हटलंय की इतिहासात नाही म्हणून, परंतु एरवी या राज्यामध्ये जर कोणी चुकीची मांडणी केली इतिहासाच्या विरोधात तर आपण गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकता. तर अशा या भोंदूला जो अगोदर चमत्काराचे प्रयोग करत होता, जो धीरेंद्र शास्त्री नावाचा, याचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, तुम्ही उपस्थित राहिलात, एवढं मोठं आयोजन केलं. कदाचित याच्या मागे किती आता शासकीय पैसा वगैरे खर्च झाला असो, तो वेगळा संशोधनाचा भाग आहे. परंतु कारण आतली मदत कार्यक्रम कोणी आयोजित करू द्या, अशा भोंदूंचे कार्यक्रम आयोजित करताना असे राजकीय लोक खूप मोठी मदत त्यांना देतात. आमचं म्हणणं एवढंच आहे, परराज्यातील हा भोंदू इथं बोलून अगदी हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा त्याला या ठिकाणी बोलून अशा प्रकारचं त्याचं वक्तव्य ऐकून घेतलं जातं. त्याच ठिकाणी त्यांनी निषेध केला असता की चुकीचं बोललेलं आहे तर निश्चित महाराष्ट्राला आनंद झाला असता. मात्र जेव्हा महाराष्ट्रातून याच्या विरोधात प्रतिक्रिया निघू लागलेल्या आहेत तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तेही असं म्हटलंय की साधू संत कधी कधी चुकीचं त्यांना माहीत नसलेला, तर मग हा साधू संत कसला, ज्याला शेण खायची गरजच काय दुसऱ्या क्षेत्रातली, त्यांना अध्यात्माविषयीच बोलावं ना, त्यांना राजकारण आणि इतिहासात कशाला डोकं घालावं. जर त्याला माहित नाही तर त्यानं जायला ना पाहिजे, हे कोण सांगेल त्याला. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया सुद्धा खरं तर पूर्णतः या ठिकाणी समाधानकारक नाही असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी निश्चित जर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असेल तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून महाराष्ट्राच्या या मनाचा विचार करावा, नसता कदाचित याचे परिणाम कदाचित सामाजिक, कारण इतर वेळी ठीक आहे भावना दुखावण्याचं केवळ धार्मिक कारण नसतं. महापुरुष ज्या समाजाचे प्रेरणास्थान आहेत, ज्यांचे ते पूर्णपणे श्रद्धास्थान आहेत, त्याची काळजी सगळ्याच जाती धर्मातले महापुरुष किंवा आपापली जी काही श्रद्धास्थानं असतात ती महत्वाची असतात. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे, ते कुठल्या ठराविक जातीचं नाहीये. त्यामुळं याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. हे नक्की या राज्याचं शासन विचारात घेईल आणि झालेल्या या गोष्टीवर धीरेंद्र शास्त्री सारख्या या अगदी नालायक भोंदूवर कठोर कारवाई करून महाराष्ट्राच्या या जनतेला कदाचित या ठिकाणी न्याय देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया. आजच्यासाठी एवढंच.